काही जरी असलं तरी सध्या तरी काँग्रेस या ठिकाणी 4थ्या ते 5व्या नंबरवर आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मी जाणार आहे केशव सर यांच्याकडे. केशव सर, एकूणच चित्र पाहिलं, राज्याचं चित्र जर अनुभवायचं झालं तर महापालिका त्याचबरोबर नगर परिषद निवडणुका या सगळ्यांमध्ये शिवसेना, शिंदे गट आणि भाजप हे एक समान पातळीवर आपल्याला पाहिजे. अर्थात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतोय, मात्र सातत्यानं शिवसेना भाजपला आकड्यांमध्ये कुठेतरी जवळपास असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. एक साहजिक आहे की तुम्ही महायुतीमध्ये आहात, मात्र पक्षनिहाय जर आपल्याला पाहायचं झालं तर शिवसेना शिंदे गटाची ताकद राज्यामध्ये चांगल्या प्रकारे वाढताना दिसते. असं आहे की मुळामध्ये या ठिकाणी तुम्ही यायचं आमच्यामध्ये भांडण्याचा प्रयत्न करू नका, त्यामुळे आणि मी त्याच्यात फसणार नाही अजिबात. असं आहे की मुळामध्ये महायुती म्हणून आम्ही राज्यामध्ये एकत्र आहोत आणि जरी काही ठिकाणी स्थानिक ठिकाणी मी वेगळे लढत असलो, स्वाभाविक आहे कार्यकर्त्यांची निवडणूक होती, त्यामुळे आग्रहामुळे काही अनेक ठिकाणी जमलं नाही. तरीसुद्धा मुळात राज्यातल्या जनतेला सुद्धा हे कळतंय की राज्याचा विकास करू शकण्याची क्षमता, प्रश्न नाहीत का, प्रश्न नक्की असतात, शेवटी रोज नवे प्रश्न येणार, अडचणी येणार, पण त्या प्रश्नातनं मार्ग काढण्याची, रस्ता शोधण्याची आणि राज्याला पुढे नेण्याची क्षमता कोणामध्ये आहे, तर महायुतीतल्या प्रमुख पक्षांमध्ये. आणि म्हणून आपल्याला चित्र दिसतं की महायुतीमधल्या तिन्ही पक्षांना क्रमांक 1, क्रमांक 2, क्रमांक 3 जे काय असेल त्या जिल्ह्यानुसार हे यश मिळताना दिसतं. खरं म्हणजे आज आमच्याकडे, मगाशी माझा मित्र असं म्हणाला की आज आमच्याकडे कार्यकर्ते नाहीत, रिसोर्सेस नाही आहेत. खरं म्हणजे ह्या सगळ्या परिस्थितीचं पण आम्ही यातनं गेलो आहे, पण याचं कधी भांडवल नाही केलं. आम्ही म्हणतो की ठीक आहे, सामान्य जनतेने जे यश दिलं, आम्ही पराभूत झालो तरी आम्ही अपयश स्वीकारायचो. त्यावेळी EVMचा पराभव असं आम्ही म्हटलं नाही, EVMमुळे हरलो असं म्हटलं नाही. खरं म्हणजे आत्ता किमान या सगळ्या कार्यकर्त्यांना निवडणुका लढायला मिळतात विरोधी पक्षांच्या, ही लोकशाही आहे. मला आठवतं की जनसंघाच्या लोकांना गावात प्रवेश, उमेदवारी दूरची गोष्ट आहे, गावात प्रवेश दिला जायचा नाही. मी गावांची नावंसहित सांगतो, काय लांब जायची गरज नाही. एवढी वाईट परिस्थिती होती, पण तरीही जिद्दीने, विचाराने आमचा कार्यकर्ता उभा राहिला. प्रश्न कार्यकर्त्याला आत्मविश्वास देणारं, कार्यकर्त्याला पाठिंबा देणारं, कार्यकर्त्यासमोर आदर्श ठेवणारं नेतृत्व हे असावं लागतं. त्यातून जनता पाहत असते, कार्यकर्ता उभा राहत असतो. आणि विपरीत बघा, परिस्थिती विपरीत, चांगली वाईट सगळी येत असते, त्यात काही कमी नाही. काल आमची परिस्थिती खूप वाईट होती, आज आम्ही बऱ्या परिस्थितीमध्ये आहोत, त्यामुळे असं काही नाही आहे. पण त्या परिस्थितीमध्ये तुमचं नेतृत्व कशा पद्धतीने लोकांसमोर जातं ते महत्त्वाचं असतं. ही कार्यकर्त्यांची निवडणूक होती. नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद सातत्याने भारतीय जनता पार्टीला यश मिळतं. याचं कारण आज आम्ही जनतेत आहोत, लोकांमध्ये आहोत आणि लोक विजयासाठी त्यांच्या जे देत आहेत ते सगळ्यात आम्ही तो विनयाने स्वीकारतो. त्यात कुठेही बघा आम्ही कसंही केलं असा आमचा काही भाव नाही. जनता जे आम्हाला देईल ते स्वीकारतो. जिंकलो तरीही विनयाने स्वीकारतो, हरलो तरी आम्ही आत्मचिंतन करतो, आम्ही का हरलो. आणि म्हणून 2 खासदार भारतीय जनता पार्टीचे 1984 साली होते, ते आज देशातलाच नंबर 1 पक्ष, लोकसभेपासून पंचायत समितीपर्यंत प्रत्येक ठिकाणी जो दिसतोय ते त्याचं यश. नक्कीच अभय सर, एक महत्त्वाचं EVMला दोष दिलाच नाही म्हणतायत, ते खरं नाही. 2009च्या निवडणुकीनंतर त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, EVM थ्रेट टू डेमोक्रेसी नावाचं. ते त्यांना आठवत नसेल, PVL नरसेरावचं, फक्त जस्ट आठवण दिली. पण एक निश्चित आहे की पक्षाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने काय करावं लागतं, त्याचं नियोजन कसं करावं लागतं, एक निवडणूक झाल्यानंतर लगेच दुसऱ्या निवडणुकीची बांधणी कशी करावी लागते, या बाबतीत भाजपाचा हात कोणी धरू शकणार नाही. दुसरं असं आहे की मगाशी आमचे मित्र जयेश वाणी म्हणाले की आम्ही लढलो. मुळात प्रश्न लढले का नाही हाच आहे. आज मुंबईमध्ये तुम्ही ज्या जिद्दीने लढलात, म्हणजे तुम्ही तिकडे काय गमावलं सोडून द्या, पण तुम्ही दमवलं तर होतं या महायुतीला, परंतु मुंबईच्या बाहेर लढलात का तुम्ही? आज मला फक्त त्यांनी 4 मोठ्या नेत्यांची नावं सांगावीत की ही लोक प्रचारासाठी गेली. आता ते अजितदादांच्या याचं कारण सांगतील, पण त्याच्या आधीपासून निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली होती. कुठल्या जिल्ह्यात गेले, कुठल्या जिल्ह्याच्या बैठका घेतल्या, काय त्या तिथे बांधणी झाली. किमान परभणी असेल, धाराशिव असेल, कोकण असेल, इथे शिवसेनेचं आहे ना अजून अस्तित्व. त्या ठिकाणी सुद्धा काय मुंबईतून जाऊन काही वेगळी मेहनत घेताना, ठीक आहे सगळ्या रिसोर्सच्या बाबतीत तुम्ही कमी असाल, पण काय प्रयत्न केले. मला वाटतं की हारण्याचा प्रश्न नाही आहे, लढण्याचा प्रश्न आहे, आणि ते लढलं गेलं नाही एवढं निश्चितपणे. एक दुसरं आहे की असं आहे की महापालिका असेल, नगरपालिका असेल, आता जिल्हा परिषद, 12 जिल्हा परिषद आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपेक्षा जवळपास 33 जागा या एकनाथ शिंदेच्या पक्षाला घेतल्या आहेत. आणि मला वाटतं की भाजपाप्रमाणे ज्या निवडणुका लढवण्याचं तंत्र, याच्या बाबतीत ते पण ज्या पद्धतीने मेहनत घेत आहेत,
तशी मेहनत अन्य राजकीय पक्ष घेताना दिसत नाही. काँग्रेसचा अपवाद वगळला तर कुठल्याही हे दोन्ही पक्ष फारसे फिरताना दिसत नाहीत. काँग्रेस आज विरोधी पक्षातला क्रमांक 1चा पक्ष अशी काँग्रेसची आज जो क्रमवारी आले ती याही निवडणुकीमध्ये कायम दिसते. कारण स्थानिक पातळीवरचे नेते आणि प्रदेशातले काही नेते निश्चितपणे आपापल्या जिल्ह्यामध्ये असतील, राज्यात असतील, प्रयत्न करतात आणि त्याचं थोडंफार यश निश्चितपणे त्यांना होताना दिसतं. जो मतदार आपल्या सोबत आहे त्याला मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्यापुरतं तरी तुम्ही त्याच्या दारात गेला पाहिजेत आणि ते काँग्रेस करते. बाकीचे दोन पक्ष दुर्दैवाने करत दिसत आहेत. हे वस्तू नक्कीच अभय सर, मी पुन्हा एकदा चर्चेकडे येणार आहे. मात्र महत्त्वाच्या अपडेट आता आपण पाहतो आहोत. एका पाठोपाठ एक ब्रेकिंग न्यूज आपल्याला समोर येताना पाहायला मिळते आहे. भाजप 4, शिवसेना 2 जागांवर सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे. तर जिल्हा परिषद निवडणुका, पंचायत समिती निवडणुकांच्या निकाल आपण पाहतो आहोत. वाळवा पंचायतीमध्ये 22 पैकी 16 गणांमध्ये राष्ट्रवादी सध्या आघाडीवर आहे. भाजप 4 जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना 2 जागांवर सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे. तर एकंदरीतच आकडेवारी पाहायची झाली तर भाजप राज्यामध्ये सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसते आहे आणि भाजप वाळव्यामध्ये भाजपला 4 जागा, शिवसेनेला 2 जागांवर सध्या आघाडीवर आहे. वाळवा पंचायतीमध्ये 22 जागांचं तर बार्शी पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकलाय. महत्त्वाचे अपडेट आपण पाहतोय. नगर परिषदेपाठोपाठ आता बार्शी पंचायत समितीवर 12 पैकी 9 जागी भाजपचा विजय. या ठिकाणी राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली लढलेली भाजप या ठिकाणी आता भाजपनं सत्ता काबीज केलेली आहे. ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांना मोठा झटका म्हणावा लागेल.